पुण्यातील सोनाई डेअरी प्रकरणी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया समोर आली आहे। सोनाई डेअरीवर कारवाई केली आहे असं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। कारवाईबाबतचे रिपोर्ट येणं अजून बाकी आहे। मी यावर कोणतंही वक्तव्य करणार नाही, मात्र आम्ही याबाबत कारवाई करत नाही असं तुमच्या डोक्यात काही असेल तर ते कृपया काढून टाका असं तुकाराम मुंढे म्हणाले। त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे किंवा त्याच्या पुढच्यामधून ज्या काही माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहेत। त्याच्यात मी आता काही कमेंट करणार नाही कारण ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे। त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल। सो डोंट वरी अबाउट इट। तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे। आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसेल तर आम्ही सांगितलं नसतं आम्ही तिथं कारवाई केली असेल। सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका। वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसनी कळवतोय। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात साखर 65 रुपये किलो असणार आहे, तर 24 तासात साखरेचा दर 4 रुपये प्रति किलोने महागलाय। सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे। राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। किरकोळ बाजारात 61 रुपये किलो दराने विकली जाणारी साखर आता थेट 65 रुपये किलोच्या पुढे पोहोचली आहे। दरम्यान गेल्या 24 तासात साखरेचा दर 4 रुपये प्रति किलो मागे वाढलाय। परिणामी ही दरवाढ अशीच कायम राहिली तर ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर साखरेच्या दराच्या इतिहासात आजवरची ही सर्वात मोठी वाढ असल्याचं बोललं जात असून आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे। यानंतर पाहूयात पुढची बातमी। सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या झाल्याचा प्रकार समोर आलाय। नाशिकच्या ध्रुवनगरमधील ही घटना आहे। चिठ्ठीत प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप करण्यात आलेत। संबंधितांकडून घेतलेले पैसे परत मागितल्यानं धमकावल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। साधूग्राममधील वादग्रस्त माईस हब प्रकल्प अखेर रद्द करण्यात आलाय। हरित लवादात मनपाच्या वकिलांनी दिली आहे महत्वाची माहिती। पर्यावरण प्रेमींच्या विरोधाला आता मोठं यश आलंय। साधूग्रामच्या जागेवर झाडे तोडून व्यावसायिक माईस हब उभारण्याचा प्रस्ताव होता। प्रकल्पासाठी तपोवनातील साधूग्राम येथील सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव होता। झाडे तोडून व्यावसायिक उपक्रम राबवण्याला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध होता। पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतर महापालिकेनं प्रकल्पाची निविदा रद्द केली होती। हरित लवादात पर्यावरण प्रेमींनी दाखल केली होती या प्रकरणी याचिका। राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी दरम्यान महापालिकेनं प्रकल्प रद्द झाल्याची माहिती दिली आहे। साधूग्राममध्ये माईस हब उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार होती। झाडं तोडण्यास पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांचा विरोध होता, यामुळे आता हा प्रकल्प रद्द करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।